बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। ते रविवारी म्हणजे 28 तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात। इंडिया आघाडीला मात्र हा मोठा धक्का आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता। भाजपच्या पाठिंब्यावर नितीश कुमार मुख्यमंत्री। सत्ता वाचवण्यासाठी लालूंच्या आरजेडीची ही धावाधाव। बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय खेळ आता शिगेला पोहोचलाय। जनता दल युनायटेडची महाआघाडी सोडून भाजप नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊ शकतं। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे 28 जानेवारीला भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात। नितीश कुमार भाजपसोबत जात 7व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। भाजपच्या 2 नेत्यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळणार आहे। जेडीयूने रविवारी असलेले आपले सर्व कार्यक्रम रद्द केले। भाजप वरिष्ठांनी पुन्हा नितीश कुमार यांना सोबत घेण्यास हिरवा कंदील दाखवल्याचं कळतंय। तसंच पुन्हा नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत। 2017 मध्ये नितीश कुमार भाजपसोबत गेले होते। 2022 मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा लालू यादव यांच्या आरजेडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। आता ते परत भाजपसोबत जाणार आहेत। त्यामुळे नितीश कुमारांनी आपली पलटूराम अशी प्रतिमा कायम ठेवली। असलं तरी भाजपकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून कमी जागा मिळत असल्यानं त्यांनी असा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं आमंत्रणही नितीश कुमार यांनी स्वीकारलं नाही। दुसरीकडे सत्ता वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादवांच्या आरजेडीनेही धावाधाव सुरू केली। पण काँग्रेस आणि इतरांची मदत घेतली तरी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना 8 आमदार कमी पडतायत। जेडीयू आणि भाजपचीही तीच स्थिती आहे। बिहारमधील राजकीय बलाबल पाहूया। विधानसभेतील एकूण सदस्य संख्या 243, बहुमताचा आकडा 122। राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडीचे 79 आमदार आहेत, भाजपचे 78, संयुक्त जनता दल म्हणजेच जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डावे 16, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे 4 आणि एमआयएमचा 1 आमदार। मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात विसंवाद निर्माण झालाय। तर दुसरीकडे नेते उघडपणे बोलत नसले तरीही भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय। बिहार भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे ही नेते मंडळी हायकमांडच्या संपर्कात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। नितीश कुमारांची ही पलटी राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारी आहे। लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।